हॅलो फॅमिली, म्हटलं आज तुमच्याजवळ फुल डे रुटीन सांगा. सकाळी उठली, पाणी पिल्यानंतर मुलांना उठवलं. म्हटलं बटाट्याचे पराठे बनवायचे. तर बटाटे ना रात्रीत बाफून ठेवले होते. तर मसाला बेसिक टाकला होता, तिखट टाकलं होतं, धना पावडर टाकलं होतं आणि थोडंसं जिरं आणि ओवा आणि स्वादानुसार नमक टाकून बटाट्यांना मिक्स करून घेतलं मस्तपैकी. कणिक भिजून इथं कणिक भिजताना मी हे ना तेल टाकली होती, ओवा टाकलं होतं आणि स्वादानुसार नमक. कणिक भिजवून 2 मिनिटं राहू दिलं होतं आणि कणिक एकदम सॉफ्ट भिजलं होतं, जसं पुरीना लाटतो आपण, म्हणजे पुरणपोळ्या बनवतो ना तसं सॉफ्ट, जेणेकरून पराठे फाटायला नको. नॉर्मल पोळी लाटून घेतली आणि बटाट्याची स्टफिंग टाकून घेतलं. तुम्ही चीज पण टाकू शकता, पण मला तेवढा टाईम नव्हता. तर बटाट्याचे पराठे मस्तपैकी घी लावून शेकून घेतले. ओम रेडी होऊन गेला होता. ओमला म्हटलं खजूर आण, तर त्यांना टिफिनमध्ये म्हटलं थोडे 2-2 खजूर पण देऊन देते खायला. आणि ओमला मी टिफिन म्हणजे नॉर्मल सकाळी उठतात बरोबर खजूर पण देते खायला, कारण सकाळ आता थंडीमध्येच खजूर खायला भेटतील. त्यांची तासीर खूप गरम राहते ना, म्हणून छान राहतं आणि रक्त पण वाढतं. त्याच्याने मुलांचा टिफिन असा रेडी करून दिला पटकनशी, आणि किती पण लवकर करून द्या तरी टाईम होऊन जातो. पटकनशी व्हॅन येऊन लागली, मुलांना हे गेले सोडायला. त्यांना सोडायला पाठवलं. म्हटलं आमचा पण नाश्ता करून घेतो. आम्ही पण नाश्ता केला. माझा बॉक्सचा माल पण रेडी होता. ते गेले कामाला. मग राणी इथं झाडू बिडू मारला, मी देवाबत्ती केली, भांडे कोंडे आवरले. हात इतके सून पडून गेले. म्हटलं थोडं गरम पाण्यामध्ये शेक घेऊन घेऊ. 11 वाजता आम्ही बॉक्सचं काम करायला बसली. जुने गाणे ऐकता बॉक्सचं काम केलं. कुणाला आवडतात गाणे मला कमेंटमध्ये सांगा. 12 वाजता उठली. म्हटलं फक्त खिचडी टाकायची, मोरी खिचडी येते ना, फिकी खिचडी, ती टाकली. मुलं आले स्कूलमधनं. निखिलची वाट बघत होतो, तो काय आला नाही. पपिता होता आलेला, पपिता घेतला. जेवण खावणं झाली, झोपलो. संध्याकाळी मुलं उठले 5 वाजता, अभ्यास केला. मग वाजून गेले 7 वाजता. म्हटलं मुलांना आता भूक लागली, कारण आम्हाला निखिलला पण घरी सोडायला जायचं होतं. तर इथं चटणी आणि भाकरच बनवायची होती, कारण भूक नव्हती कोणाला. तर यांना खोबरं, तळ आणि शेंगदाणे आणि लसूण यांना मस्त मिक्सरमध्ये पिसून घेतलं आणि भाकर टाकून मस्त गरम शेंगदाण्याचं कूट आणि गरम तेल टाकून त्यांना व्यवस्थित गरम दिलं खायला. निखिलचं खाल्ल्यानंतर बघा येते मुलं खाताय, त्यांना कधी कधीच टाईम भेटतो म्हणून एकत्रच दिलं होतं. त्याला घरी गेलो सोडायला. इतकी थंडी होती ना, विचारू नका तुम्ही. क्रिशू पण होता, त्याला पण एक चक्कर मारवला. तो यायचंच म्हणत होता, खूप रडला. फायनली घरी आल्यानंतर त्यांना जेवण दिलं. जेवणामध्ये तेच होतं, भांडेकुंडे आवरले. आणि ही माझी ड्रिंक. या ड्रिंकमध्ये मी ओली हळद, अद्रक, अजवाईन आणि मेथी दाणा आणि ब्लॅक पेपर यांना उकडू दिलं पाण्यामध्ये 10 मिनिटं. आणि इथं ओमला आहे ना सर्दी आहे, म्हणून त्याला दिलं मी अद्रक आणि हनीचं ज्यूस. व्हिडिओ आवडला असणार तर कसा वाटला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. आणि माझं हे ड्रिंक एन्जॉय करून मी झोपून जाणार. तर तुम्हाला गुड नाईट. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.